जागतिक हिवताप दिन. हिवताप म्हणजे काय तर मलेरिया ह्या आजाराविषयीचा उहापोह झाला पाहिजे, तुमच्या जनजागृती झाली पाहिजे. त्या दृष्टीने आज आपल्याला हे हिवतापाविषयी जनजागृती करायची आहे. मग त्याविषयी हिवताप म्हणजे काय तर मलेरिया. या मलेरिया आपण हिवतापामध्ये लगेच लक्षात येत नाही, पण मलेरियाचा आपण ऐकतो. एक मलेरियाचा पेशंट सापडला तर बातम्यांमध्ये म्हणतो तिथे मलेरियाचे 4 पेशंट 2 पेशंट सापडले वगैरे अशी एखादी बातमी असते. मलेरिया डेंग्यू या आजारांपैकी हा एक कीटकांमार्फत पसरणारा हा आजार आहे. तर बघा लक्ष येते हिवताप म्हणजे आज 25 एप्रिल या दिवशी काय रोनाल्ड रॉस यांनी काय केलेली शास्त्रज्ञांनी हिवतापाचा शोध लावला. त्यामुळे त्यांचा जन्मदिन आपण हिवताप दिन म्हणून साजरा करतो. हिवताप हा एक कीटकांमार्फत म्हणजे काय तर डासांमार्फत पसरणारा आजार आहे. त्याच्यात काय असतं हिवतापात लक्षणं पाहिजे आपल्या आजाराची. तर हिवताप म्हणजे काय थंडी वाजून ताप येणे, नंतर काय होतं नाक येतो, डोकेदुखी असते, मळमळ असते, अशा प्रकारे याची लक्षणं असतात. आणि हा आजार पसरतो कशामुळे तर डासांमुळे. एनाफिलीज डासांची मादी चावल्यामुळे यांचा काय होतो या आजाराचा प्रसार होतो. हा प्लाझ्मोडियम व्हायरसचा परजीवी असतो, त्याच्यामुळे याचा काय होतो नंतर आपल्याला लागण होते, नंतर मग आपल्या हिवतापाची लक्षणं दिसायला सुरुवात होतात. आता हा एनाफिलीज डासाच्या मादीच्या चावल्यामुळे याचा प्रसार होतो. मग डासांची वाढ कुठे होते तुम्हाला सांगितले ना नेहमी मी. दरवर्षी आपण पावसाळ्यात वेगवेगळ्या आजारांची माहिती सांगतो. पाण्यामार्फत होणारे आजार, कीटकांमार्फत होणारे आजार. मग त्याच्यामार्फत काय असतं कीटकांमार्फत होणारे. कीटक म्हणजे काय तर डास. डास कीटक आल्यानंतर गोष्टी आली, पिसवा आल्या, हे वेगवेगळे कीटक झाले. त्यातले डासांमार्फत पसरणारे आजार तर कुठं आहे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, हत्ती रोग हे डासांमार्फत पसरणारे आजार आहेत. मग हा डासांमुळे डासांच्या डास कुठे वाढतात सांगा. डास कुठे वाढतात पाण्यात वाढतात बरोबर. मग याच्यात काय डासांची वाढीच्या अवस्था आहे. तुम्ही फुलपाखराच्या शिकला आहे ना विज्ञान मध्ये. मग काय असतात अंडी, अळी, कोश आणि पूर्ण डास अशा त्याच्या 4 अवस्था आहेत डासांच्या बरोबर. मग त्याच्या पहिल्या 3 अवस्था काय असतात ते पाण्यात वाढतात अंडी, अळी, कोश. आणि नंतर पूर्ण डास वाढला की तो हवेत किंवा पसरतो. वातावरणात पसरतो वाढ वातावरणात होते. नंतर पहिल्या 3 अवस्था त्या पाण्यात होतात. त्यामुळे आपण काय करायचं आजूबाजूला पाणी साचू द्यायचं नाहीये. आता पावसाळ्यात आता डासांचे पाणी प्रमाण कमी आहे, पण पावसाळ्यात डास लवकर येतात ना. मग पावसात वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साठायला त्यांना वाव मिळतो भरपूर. मग डासांच्या तिथे काय पैदास वाढते. म्हणजे त्यासाठी आपण काय केलं पाहिजे आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला एक संकल्पना आहे काय कोरडा दिवस पाळणे आहे आणि कंटेनर सर्वे. कोरडा दिवस म्हणजे काय तर आपण जी पाण्याची भांडी असतात बॅगर असतात करवंट्या वगैरे असतात आजूबाजूला साहित्य असतं अडगळीचं भंगार साहित्य जिथे त्यावर पाणी साठवलं त्याच्यात मग डासांच्या आळ्या वाढतात. मी तुम्हाला बघा पावसाळ्यात दरवर्षी डासांच्या आळ्या टोपी मासे दाखवतो. मग या आळ्या आता कमी पडत आहे, पण पाऊस सुरू झाला आहे का त्याला भरपूर प्रमाणात डास दिसतात की नाही. मग ह्याचं नियंत्रण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे 8 दिवसातून एकदा काय केलं पाहिजे आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला पाहिजे. पाणी साठण्याची परिस्थिती भांडी खाली केली पाहिजे किंवा त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. मग कुठे कुठे पाणी साचून राहतं टायगर बरोबर आणि कुठे